2 दिवस झालं अजितदादांच्या जाण्याने पूर्ण महाराष्ट्र हळहळतोय. बडे बडे नेते ओक्साबोक्शी रडतायत. सर्वसामान्य माणसाच्या घरामध्ये एक दुःखाचं सावट आहे. संपूर्ण बारामती असेल, महाराष्ट्र असेल, हे एकदम असं अपेक्षित नव्हतं. जे घडलं त्याच्यातून सावरायला तयार नाही. शरद पवारासारखा निधड्या काळजाचा माणूस, त्याच्या डोळ्यात ही अश्रू पाणवले. एवढं सगळं संकट उभं असताना त्यांचा राग सावडायचा कार्यक्रम एक ठिकाणी चालू असताना दुसऱ्या बाजूला अजित पवारातील प्रमुख नेते मंडळी, प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, धनंजय मुंडे असतील, राग सावडायचा कार्यक्रम अजितदादांचा सोडून सत्तेचे समीकरण जुळवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर घिरट्या मारत होते. व हे सगळं चित्र पाहिलं एक मनाला एक दुःख झालं. हे कसल्या काळजाची माणसं आज या जगामध्ये आहेत, या राजकारणामध्ये आहेत. आणि आपण एक नेता गेलाय, तो आपली भावकी नाही, तो आपला कोण नाही, तरी आपण त्याच्यासाठी हळहळतोय. आणि ज्या दादांना यांना सर्वस्व दिलं, यांच्या करोडोंच्या प्रॉपर्टी झाल्या, यांचे बंगले झाले, गाड्या झाल्या, यांचं नाव ह्या पवार घराण्यामुळं आहे. आणि आज त्यांच्या अस्थि विसर्जन होत नाहीत, त्याच्या आधीच सत्तेच्या वाट्यामध्ये आपल्या पदरात काय पाडून घेता येईल याच्यासाठी झगडत आहेत. याच्यासाठी त्या वर्षा बंगल्यावर घेट्या घालत. खरंच आज एक दादाची लाईन आठवली की त्यांनी जाहीर सभेमध्ये बोलून दाखवली होती, गड्यांनो, राजकारण खूप वाईट आहे, त्याच्या नादी लागू नका. खरंच आज दादा हे कळून चुकलं की इथं मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणारी माणसं आहेत या राजकारणामध्ये, जे की अगोदर नव्हती. यशवंतराव चव्हाण, विलासराव देशमुख, शरदचंद्रजी पवार साहेब, हे बडे बडे नेते होऊन गेले, पण यांच्या काळामध्ये असं राजकारण कधी बघायला भेटलं नाही. इतक्या गलिच्छ पातळीला आज हे राजकारण नेऊन ठेवलेलं आहे. खरंच दादा, तुम्हाला परत एकदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.